नमस्ते मित्रांनो. गेल्या 4 दिवसामध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघतोय आणि शेअर मार्केटमधले चढ उतार वगैरे हे सगळे. खरं तर हे काय आहे तर लोभ, मोह आणि भीती याचं हे सगळं मिश्रण आहे. आणि त्यामुळं 2 दिवस मार्केट प्रचंड उतरलं आणि 1 दिवसात ते परत वाढलं. हे चढ उतार मार्केटमध्ये चालूच राहणार. पण याच्या मागचा मूळ गाभा काय आहे, कशामुळे हे होतंय आणि त्याला स्वतःच्या इमोशनला कंट्रोल ठेवून आपले गोल्स कसे सेट करायचे हे कळावं ह्यासाठी हा व्हिडिओ. मागील 4 दिवसामध्ये भूकंपाचे धक्के शेअर मार्केटला प्रचंड पडले. मग हे का घडलं तर 2-4 कारणं आहेत. तर ती कारणं आपण आज इथं चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिलं की जागतिक कारण काय झालं तर सर्व देशांच्या अर्थव्यवस्था ह्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत आता. कारण सर्व जग एकमेकांच्या फार जवळ आले. एकमेकांबरोबरचे अर्थव्यवहार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जोरात एकमेकांबरोबर होत आहेत. आणि हे जे होत आहेत त्यामध्ये मागील 4 दिवसामध्ये जो भूकंपाचा केंद्रबिंदू होता तो होता अमेरिका. तर अमेरिकेमध्ये इलेक्शन जवळ आलंय. त्याचबरोबर तिथला अमेरिकन गव्हर्नमेंटने एक डाटा दिला की बेरोजगारी वाढती आहे. त्याचबरोबर तिथं मंदी येईल अशी भीती निर्माण झाली आहे. आणि त्याचबरोबर जे काही युद्ध इस्रायल आणि इराणमध्ये होईल का अशी एक भीतीचं वातावरण तयार झालंय. आणि त्यामुळे हे सगळी गडबड. त्याचबरोबर जपाननी त्यांचे व्याजदर वाढवलेत. त्यामुळे आता कदाचित त्याचा अमेरिकेवर परिणाम होऊ शकतो, डॉलर उतरू शकतो. ह्या भीतीपोटी आलेलं अजून एक करेक्शन. मग ह्या सगळ्या केंद्रबिंदू खरा तर अमेरिका असला तरी जगामध्ये सगळीकडेच मार्केट तुटलं. आणि जगामध्ये सगळीकडे मार्केट तुटलं त्यामुळं भारतातही तुटलं. मग ह्याच्यामध्ये दुसरं एक कारण आहे प्रसारमाध्यमांनी काय टाकलं, 10 लाख कोटी रुपये बुडाले. अरे खरंच बुडत असतात का तर त्याचं एक वेगळं उहापोह आपल्याला करता येऊ शकेल. पण ही जी निगेटिव्ह माहिती आहे की 10 लाख कोटी बुडाले तर हा प्रकार म्हणजे काय तर घाबरून घाईघाईत घेतलेले निर्णय. त्याच्यानंतर हे एक सशाचं उदाहरण आपण लहानपणापासून नेहमी ऐकतो की ससाच्या पाठीवर झाडाचं एक पान पडलं आणि तो म्हणला की पळा 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 आकाश पडलं. आणि तो पळतोय आणि पळा 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 आकाश पडतोय म्हणून अख्खं जंगल पळायला लागलं त्याच्या मागं. तीच कंडिशन परवाची की बाबा पळा पळा पळा, जगात सगळे शेअर मार्केट पडलेत, आपलंही शेअर मार्केट आता कायम पडणार आहे, फुल पडणार आहे आणि सगळे पळत सुटले. खरं तर भारताची स्थिती ही आहे का हो की शेअर मार्केट पडेल आणि एवढं जास्त पडेल किंवा काय होईल. आपण खरंच तेवढ्या वाईट अवस्थेत आहोत का ह्याचाही थोडासा अंदाज घ्यायला पाहिजे. तर 5 ऑगस्टला ज्यावेळी शेअर मार्केट तुटलं ना तर त्यावेळी ऑस्ट्रेलिया 6.3% तुटला होता. तैवान 20% तुटलं. कोरिया 16% तुटलं. सिंगापूर 8% तुटलं. हाँगकाँग 15% तुटलं. जपान 25% तुटलं. हायेस्ट सगळ्यात जास्त तुटलं ते जपान तुटलं. भारत किती तुटला माहिती आहे? फक्त 4%. आजपर्यंत भारत 4%, आतापर्यंत हजारो वेळा तुटला असेल. त्यामुळं खरं तर घाबरून जाण्याचं कारण नाही. आपल्याला आकडा दिसताना दिसतोय की शेअर मार्केट 2,500 पॉईंट तुटलं. पण फॅक्ट ही आहे की आपण फक्त 4% तुटलोय. आणि 4% हे जगामध्ये सगळ्यात कमी तुटलेलं शेअर मार्केट आहे. त्यामुळं घाबरून जाण्याचं तर काहीच कारण नाही. दुसरा भारताच्या बाबतीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहिती आहे का तर तो हा आहे की भारतामध्ये 16 कोटी डीमॅट अकाउंट ओपन झालेत मागच्या ह्या आत्तापर्यंतच्या 2 वर्षात 3 वर्षात. आणि ही संख्या खूप मोठी आहे. त्याचबरोबर तुमच्या माझ्यासारखे SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. म्हणजे जरी मार्केट तुटलं तर तेवढेच पैसे भारतात येतात एकदम. कारण जगामध्ये सगळ्यात कमी गुंतवणूक भारतीय लोकांची शेअर मार्केटमध्ये असली तरी ती संख्या आता वाढत चाललेली आहे. आणि ती संख्या वाढत चालल्यामुळं
भारतामधल्या भारतीय लोकांकडनं शेअर मार्केटमध्ये पैसे येण्याचं प्रमाण वाढल्या कारणाने तिथं मुवमेंटच बदलत जाते. त्यामुळे त्या दृष्टीने जर बघितलं तर ही एक मुवमेंट वेगळी आहे. दुसरी गोष्ट ही की ह्यामध्ये तुम्ही बघितलं की मार्केट भारताचं सगळ्यात कमी तुटलंय, पण त्याचबरोबर भारतामध्ये अपॉर्च्युनिटी वाढली. का तर इतर जगामधले सगळे शेअर मार्केट जास्त तुटले, त्याचा अर्थ की तिथल्या अपॉर्च्युनिटीज कमी होणार आहेत. लोकांना तर पैसा हवा आहे आणि पैसा कमवायचा आहे. मग पैसा कमवण्याचं साधन तर प्रत्येक व्यक्ती शोधणार आहे आणि मग ते शोधत असताना त्यांना सगळ्यात चांगला ब्राईट स्पॉट जो दिसणार आहे तो भारत दिसणार आहे. त्यामुळे हे नीट लक्षात घ्या की जर आपल्याला भारतामध्ये गुंतवणूक केली तर फायदा जास्त होणार आहे हे जर जगाला दिसलं तर जगातले सगळे पैसे भारतामध्ये इन्व्हेस्टमेंटला येण्याचे चान्सेस वाढणार आणि तेच होत आहे मित्रांनो. आणि त्यामुळं मुवमेंट वाढत चालली आहे. त्यामुळं दिशा बदलत चालली आहे आणि दिशा बदलत चालल्याचा परिणाम हा आहे की भारतामध्ये पुढची 10 वर्ष जी आहेत ती प्रचंड ताकदीची आहेत. पुढच्या 10 वर्षामध्ये भारतामध्ये प्रचंड गुंतवणूक होणार आहे. त्यामुळं असे निगेटिव्ह पॉईंट्स ज्यावेळी येतील त्यावेळी आपण ॲडिशनल परचेस केली पाहिजे, जादाची खरेदी केली पाहिजे आणि ती जादाची खरेदी आपल्याला प्रचंड ताकद देऊन जाईल. तर मित्रांनो, आत्ताच्या शेअर मार्केटमध्ये सस्यासारखं करू नका. फक्त पान पडलंय, आकाश नाही आणि भारतासाठी तर अजिबात नाही. त्यामुळं आकाश पडलंय पळा 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 हे करण्यापेक्षा आकाश पडलंय पळा पळा ज्यावेळी लोक म्हणतील त्यावेळी मी म्हणेल आकाश नाही पडलं, एकदम स्थिरता आली आहे, घ्या घ्या घ्या. पुढच्या 10 वर्षासाठी जे लागणार नाही रक्कम ती इथं टाकून द्या. 10 वर्षे एन्जॉय करा, शांत राहा. 10 वर्षानंतर मात्र तुम्हाला तुमचा रिटायरमेंट कॉर्पस एवढा झालेला दिसेल की तुम्ही तो आयुष्यभर एन्जॉय करू शकता. त्यामुळे घाबरून जाऊ नका, एन्जॉय द मुवमेंट. थँक्यू. काही लागलंच ह्याच्याबद्दल अजून काही शंका असतील तर तुम्ही मला पर्सनली 1 to 1 कनेक्ट करा. नवजीवन वेल्थ तुमच्याशी नेहमीच संपर्कात राहते, त्यामुळे काळजी नका. थँक्यू.